1000 बार सांग तिला आमच्या बापाला जाना गेले डोक्यात मरमणाला तिकडे जाऊन. पण तुला सांगतो आमच्या बापाला गुढीने सांग, रागात बी सांग, कळणार झाली माझं लग्न करा म्हणजे कळणार झाले आता काय दन दंड उसक पडून घेऊ का म्हणलं. पण अजून एक गोष्ट, आमच्या बापाला काय माहित लग्नाचं मोलच माहित नाही हा. त्याच्यामुळं तुला घेऊन चालला बापाकडे आमच्या, जरा समजाव त्यांच्या डोसक्यात घाल माझं लग्न करा म्हणाव. म्हणतोस का म्हणतो रे तू टेन्शन घेऊ नको, तुझं लग्न झालं म्हणून समज. तुझ्या बापाला मी बोलतो चल तुझ्या बापाकडे. झालं म्हणून समजू, झालं म्हणून समज म्हणालो. ऐकत तुझं माझा इथे 100%. माय किती भारी तर तू पटमन चल आणि लग्न जमीव. चल पप्पा बोल बे, पप्पाला बोल जरा. काय रे बोल. काय बी नाही पप्पा, तसलं बघू नका वांगळ झरण डोळ्यानं. बाहेर बसल तर मग काय तर तुम्हाला बोलणार आहे म्हणून महत्वाचं म्हणून आला. काय बी नाही बोल. तात्या पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित आहे माझं वजन किती आहे. हा पुढं. दुसरी गोष्ट तात्या आपण आंडू पांडू काम करत नाही. बर हा मग पुढं. हे का जे काही बोलणार एकदाच बोलणार. हा तुमच्या ह्या पोराचं लग्न करा, मी पोरगी बघतो. हाय का मग पोरगी. तात्या पोरगी तुमच्या मिशीला केस कमी आहेत तेवढ्या सुरी काय केलं मी. बटा तुझा आल्यापासून रुबाब बघला लाव की. कसला रुबाब आहे म्हणा लागेल हे, मला काढणूक बटा मधून. तुझा बाप आताच गेला रे, इथंच बसलता गांडीला गांड लावून माझ्या. वकला भडरड र तुझं घरानं कटाळून गेलाय तुझा बाप. तुला कशाला बोलाव म्हणलं तर पुढंच चाललाय. मादरचं वागणूक सगळी आमच्या पोराचं लग्न करतो तू. बापानं इथं पार वंगळ झर बोलून गेला तुझ्या. जा घरी जाऊन कामाचं बघ. आमचा बाप येऊन इथं बी हागला बीन कब्बर च्या ढोसून गेला. माझी काळजी करू नका तुम्ही, माझं सोडा. ह्याचं लग्न करतो आपण आणि ह्याच्या लग्नाची जिम्मेदारी माझी. बटा जा घरला, नाहीतर एक रट्टा दिलो नाही सडा हागचिल म्हणाला.